गुणाकार व भागाकार शाब्दिक मिश्र उदाहरणे या नवीन व्हिडिओमध्ये आपलं बाळांनो स्वागत आहे। पहा बरं, आता हा बेरीज आणि वजाबाकीची जशी मिश्र उदाहरणे आपण घेतली त्याच पद्धतीनं गुणाकार आणि भागाकाराची शाब्दिक मिश्र उदाहरणे आपण घेणार आहोत। पाहूया, चला सुरुवात करूया। जर एकाच प्रकारच्या 6 पुस्तकांची किंमत 960 रुपये असेल, बघा एकाच प्रकारचे 6 पुस्तक आहेत म्हणजे समान किंमत, थोडक्यात 960 रुपये असेल तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती होईल। आता इथं आपल्याला सुरुवातीला ठरवायला लागेल की जे काही उदाहरण दिलंय तर त्याच्यात सुरुवातीला भागाकार करायचा आहे का गुणाकार। आता इथं 6 पुस्तकांची एकूण किंमत दिली 960 रुपये, मग आणि आता 15 पुस्तकांची किंमत विचारली आहे तर आपल्याला काय करायला लागेल, सुरुवातीला 6 पुस्तकांची दिली तर एका पुस्तकाची काढायला लागेल, म्हणजे मग 15 पुस्तकांची आपल्याला काय करता येईल, किंमत लगेच काढता येईल। मग आता एका पुस्तकाची किंमत काढायची म्हटल्यावर आपल्याला काय करायला लागेल, भागाकार का गुणाकार। पहा बरं, म्हणजे 960 गुणवले 6 करायचं का 960 ला 6 ने भाग द्यायचा, तुम्ही ठरवा। बघा, व्यवस्थित विचार करा। एकाची किंमत काढायची 960 रुपये, ही किंमत काय केलेली आहे, 6 पुस्तकांची आहे। मग एकाची किंमत काढायची म्हटल्यावर त्याचे भाग करायला लागेल, भाग करायचं म्हटल्यावर भागाकार, लक्षात ठेवा बाळांनो। आणि जर समजा पट वाढवायची असेल, ऐका नाही, किंवा गुणाकार जर करायचा असेल त्या ठिकाणी, म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर आपण ह्या उदाहरणानंतर पाहूया। पहा बरं, आता इथं 960 ला काय करायला लागेल, आपल्याला 6 ने भाग द्यायला लागेल। मग 6 ने भाग दिल्यावर आपल्याला एका पुस्तकाची किंमत मिळेल, ठीक आहे। म्हणून पहा बरं, 6 एक 6, 9 मधनं 6 गेले, 3 राहिले, इथले 6 खाली घेतले, 6 गुणवले 6, 6 6 36 येतील, तर इथे ही 0 0 राहील, हा वरचा 0 इथं घेतला आणि इथं पण 1 देऊन दिला, ठीक आहे। म्हणजे एका पुस्तकाची किंमत किती येते, 160 रुपये येईल। मग आता ही एका पुस्तकाची किंमत झाली, आता 15 पुस्तकांची विचारली, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, इथं किंमत वाढवायला लागेल, म्हणजे आणि पटीत वाढवायला लागेल। पटीत वाढवून आणलं की मग काय असेल, गुणाकार करायला लागेल। मग इथं या बाजूला आपल्याला 160 गुणाकारात 15 असे घ्यायला लागतील, म्हणजेच 15 0 0, 15 गुणवले 6 म्हणजे 15 6 90, त्याचे 0 9 राहिले, हातच्या 9 राहिले, 15 1 15 आणि 9 24, तर त्या एकूण 15 पुस्तकांची किंमत किती येईल, मग 2400 येईल। आपण सुरुवातीला काय केलं, पहा बरं, उदाहरण परत एकदा पाहू। सुरुवातीला आपण 6 पुस्तकांची किंमत 960 दिली तर एका पुस्तकाची मिळवली, एका पुस्तकाची किंमत काढताना काय केलं, भागाकार केला। आलेला जो भागाकार आहे 160, तर ती एका पुस्तकाची किंमत झाली, बरोबर। मग आता 15 पुस्तकांची किंमत विचारली, मग एका पुस्तकावरून 15 पुस्तकांची किंमत काढताना काय करायला लागेल, गुणाकार करायला लागेल। म्हणून आपण काय केलं, 160 गुणवले 15 केलं आणि आपल्याला किती उत्तर मिळालं, 2400। म्हणजेच 15 पुस्तकांची किंमत ही 2400 आहे। समजलं बाळांनो? पुढचं उदाहरण पाहूया। पुढचा व्हिडिओ पाहू बाळांनो। एका किराणा दुकानदाराने प्रत्येकी 35 किलोग्राम तांदूळ असणारी 50 पोती खरेदी केली। 35 किलोग्राम तांदूळ एका पोत्यामध्ये अशी किती, 50 पोती खरेदी केली। त्यातील तांदळाच्या त्यांनी प्रत्येकी, म्हणजे जो काय तो तांदूळ आहे त्याच्याकडे आलेला किंवा ते खरेदी केलेला, त्या तांदळातील प्रत्येकी 10 किलोग्राम वजनाच्या पिशव्या त्यानं तयार केल्यात, ठीक आहे। त्या पिशव्याचं वजन किती, छोट्या छोट्या पिशव्या 10 किलोग्राम वजनाच्या त्यानं तयार केल्यात, तर त्याने एकूण किती पिशव्या तयार केल्या, असा प्रश्न आपल्याला आहे, ठीक आहे बाळांनो। तर सुरुवातीला आपल्याला काढायला लागेल की मग इथं काय काढायला लागेल, गुणाकार करायला लागेल का भागाकार करायला लागेल, ते आपल्याला शोधायला लागेल। आता 35 किलोग्राम वजन असणारं एक पोत आहे, तर अशी पोती किती आहेत त्याच्याकडं, 50 पोती, ठीक आहे। म्हणजे 50 पोती तांदूळ त्यानं खरेदी केलाय आणि एका पोत्यामध्ये 35 किलोग्राम काय आहे, तांदूळ आहे। मग आपल्याला काय करायला लागेल, त्यांचा गुणाकार करायला लागेल, म्हणजे एकूण तांदूळ आपल्याला जेव्हा मिळेल
एकूण किती किलोग्राम तांदूळ त्यानं खरेदी केला, ठीक आहे. मगच आपल्याला 10 किलोग्राम वजनाच्या पिशव्या किती होतील हे काढायला सोपं जाईल. लक्षात येते का बघा, त्यानं काय केलेलं आहे की प्रत्येक पोत्यामध्ये 35-35 किलो काय आहे तर तांदूळ भरलेला आहे. 35-35 किलोग्राम असे किती पोते आहेत, 50 पोते आहेत. त्यातील तांदळाच्या त्याने प्रत्येकी 10 किलोग्राम वजनाच्या पिशव्या तयार केल्या. तर त्याने एकूण किती पिशव्या तयार केल्या म्हणता येते. मग आपल्याला इथं काय करायला लागेल, या दोघांचा गुणाकार करायला लागेल. म्हणजे आपल्याला एकूण किती तांदूळ आहे ते शोधायला लागेल. ठीक आहे बाळांनो. मग इथं आपण गुणाकार करूया आपल्या रेग्युलरच्या पद्धतीनं. 500 5 गुणवले 5 5 5 25 अधिक किंवा शून्य काय ते तुम्ही वापरत असाल ते 300 3 5 15. मग इथं 0 5 7 आणि इथं 1. बरोबर बाळांनो. म्हणजे एकूण पहा बरं किती किलोग्राम त्यानं तांदूळ खरेदी केला आहे. तर जवळपास 1750 किलोग्राम तांदूळ तयार केला, खरेदी केला. मग आता ह्या तांदळाच्या काय करायच्या, 10-10 किलोग्रामच्या पिशव्या तयार करायच्या. बरोबर. मग पिशव्या 10-10 किलोग्रामच्या तयार करायच्या म्हणजे भाग पाडायचे त्याचे. भाग म्हणजे भागाकार, डिवाइड करायचे. ठीक आहे. मग आता इथे या ठिकाणी आपण काय करू, भाग देऊया. कितीनं भाग द्यायला लागेल पहा बरं. आता किती किलो वजनाच्या पिशव्या तयार करायच्यात, 10 किलो वजनाच्या. कुठल्या तर या तांदळाच्या एकूण जो तांदूळ आहे 1750 किलोग्राम तर त्याच्या पिशव्या तयार करायच्या. मग या ठिकाणी आपल्याला बाळांनो भागाकार करायला लागेल. मग हे 1750 इथं भागिले 10. ठीक आहे. मग पहा बरं आता इथं सुरुवातीला पूर्ण संख्येला भाग द्यायला लागेल 2 अंकी संख्येला. ठीक आहे. 10 1 10 हे 7 आले, इथं 0 वर्ण किती घेतले आता 5. परत आता 75 झाले तर 10चा पाडा 75 येईपर्यंत म्हणायला लागेल. तर 10 1 10 10 2 20 10 31 10 44 10 5 50 10 6 60 10 7 70 10 8 80. आता 10 7 70 आणि 10 8 80 मध्ये 75 आहेत. म्हणजे 10 8 80 मोठे होईल, 10 7 70 75 पेक्षा लहान होईल. पण 75 ही काय 10च्या पाड्यात येत नाहीत, म्हणून त्याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला काय करायला लागेल, घ्यायला लागेल. म्हणजे 10 7 70. बरोबर बाळांनो. तर 10 7 70 आपण या ठिकाणी घेतली. इतर नियमाप्रमाणे वजाबाकी केली. आता वरून हा 0 घातला. आता किती राहिले, इथे किती राहिलेत आता 50. मग 10च्या पाड्यामध्ये 50 आहेत का नाहीत, आहेत. म्हणून इथं 10चा पाडा आता 50 येईपर्यंत म्हणायला लागेल. तर 10 5 50. तर इथं दोघांची वजाबाकी झाली, 0 राहिले. तर पहा बाळांनो 175 आपलं उत्तर आलं. तर अशी 10 किलोग्राम वजन असणाऱ्या किती पिशव्या तयार करायला लागतील त्यांना, 175 पिशव्या तयार करायला लागतील. ठीक आहे बाळांनो. इथं समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जिथं भाग करायचा असेल तिथं भागाकार येतो. म्हणजे डिवाइड करायचं असेल, भाग पाडायचे असतील तर तिथं डिवाइड. म्हणजे उदाहरणार्थ समजा 8 पेनांची किंमत 80 रुपये आहे का नाही, तर अशा 20 पेनांची किंमत किती. तर मग इथं काय करायला लागेल आपल्याला, 8 पेनांची किंमत दिली त्यांनी एकूण. बरोबर. तर एका पेनाची किंमत जर माहीत झाली तर 20 पेनांची किंमत काढणं सोपं जाईल. म्हणून तिथं काय करायला लागेल, सुरुवातीला 8नं 80ला भाग द्यायला लागेल. म्हणजे 10 रुपयाला एक पेन होईल. 10 रुपये उत्तर आलं, जे 10 रुपयाला एक पेन आहे. तर मग तशा 20 पेनांची किंमत किती, तर 20 गुणवले 10 केलं की 20 पेनांची किंमत मिळून जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार कधी करायचा आहे, गुणाकार कधी करायचा आहे हे नक्की तुम्हाला आताच्या या आजच्या प्रकरणात समजून आलं असेल बाळांनो. जरी काय लक्षात आलं नाही किंवा समजलं नाही तरी तुम्ही कमेंटमध्ये ते विचारू शकताय, प्रश्न तुम्ही तिथं मांडू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं असे प्रश्न तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेला स्वतःहून प्रश्न तयार करायला लागतील, आपल्या अवतीभोवती जे उदाहरणं बघा, आहे का नाही. आता चॉकलेट तुम्हाला आवडतं, चॉकलेटवर देखील आपण उदाहरण तयार करू शकतो. कसं तयार करू शकतो पहा. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. बरोबर. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. तर मग एका चॉकलेटची किंमत सांगा. मग इथं काय करायला लागेल,
पाच चॉकलेटची 25 रुपये दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, भाग करायला लागतील. बरोबर, एका चॉकलेटची किती, 2 चॉकलेटची किती, 3 चॉकलेटची किती, 4 चॉकलेटची किती आणि 5 चॉकलेटची किती. मग 25ला 5नं भाग दिला की एका चॉकलेटची आपल्याला काय मिळणार, किंमत मिळणार. तर किती येईल, 5 रुपये. मग अशा 12 चॉकलेटची किंमत किती. आता गणित कसं विचारलं जातं पहा बाळांनो. समजा एका वहीची किंमत 10 वह्यांची किंमत 100 रुपये आहे. ठीक आहे, सोपं उदाहरण घेऊ आपण. 10 वह्यांची किंमत 100 रुपये आहे. तर अशा 1 डझन वह्याची किंमत किती. असा 1 डझन म्हणजे आपल्याला ते माहिती पाहिजे की 1 डझनमध्ये किती नग येतील किंवा किती वह्या येतील. ठीक आहे, तर मग 10 वह्यांची किंमत 100 रुपये, तर मग 1 डझन म्हणजे 12 वह्या. बरोबर, तर मग एका वहीची किंमत आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल. एका वहीची किंमत किती येणार, 10 रुपये, कारण 10 वह्याची किंमत 100 रुपये आहे. 100ला 10नं भाग दिला की 10 उत्तर येईल. मग 10 उत्तर आल्यानंतर 1 डझन वह्यांची किंमत विचारली म्हणजे 12 वह्या. मग 12 गुणवले 10 केलं की किती येणार, 120 येणार. तर तुमच्याशी रिलेटेड म्हणजे आपण ज्या वस्तू घेतो, खरेदी करतो आहे का नाही, त्याच्याशी रिलेटेड जर आपण प्रश्न तयार करायला लागलो तर हा खूप आणि खूप सोपा म्हणजे प्रकरण आहे आणि ते तुम्हाला परीक्षेमध्ये देखील वेगानं त्याचे प्रश्न सोडवता येतील. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, गणित सोडवत राहा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि या स्कॉलरशिपच्या परीक्षेत स्कॉलरशिप होल्डर होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.